श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला, हळदीचा फर्स्ट पार्ट आपण बघितला, पार्ट 1. आता हळदीचा पार्ट 2 आज मी व्हिडिओ तयार केला आणि आज टाकला. तर व्हिडिओ टाकायला बरेचसे लेट होत आहेत, कारण की 11 तारखेपासून त्रिशाची PT3 असल्यामुळे व्हिडिओंकडे जास्त लक्ष दिलं जात नाही आहे. तर डिस्टर्बन्स नको व्हायला पाहिजे म्हणून तर नाही म्हणता म्हणता हळद पण आली आणि हळदीचा टाईम आला. बघा, 1 महिन्यापासून असो, 1.5 महिन्यापासून असो किंवा 2 महिन्यापासून असो, कितीही आपण तयारी करून ठेवली व्यवस्थित, परंतु शेवटी एवढी घाई होऊन जाते. हळदीच्या दिवशी असो किंवा लग्नाच्या दिवशी असो, घरून एवढ्या व्यवस्थित छान बॅगा रचून आणतो, कॉस्मेटिकच्या वस्तू असो किंवा मग सगळ्या ज्वेलरी वगैरे सगळ्या व्यवस्थित लावल्या, घरून आणल्या, परंतु शेवटी अति म्हणजे अति घाई होऊन जाते. आणि माझा सगळ्यात वीक पॉईंट असा आहे की तो प्लस पॉईंट पण आहे आणि वीक पॉईंट पण आहे, की 2-2 मुली असल्यामुळे दोघी मुलींची तयारी केल्यानंतरच मला माझी तयारी करावी लागते आणि मला त्यातल्या त्यात मला खूप जास्त होऊन जातो शेवटी. म्हणून स्वतःची व्यवस्थित अशी तयारी करता येत नाही, खूप घाईघाईत अशी तयारी केली जाते. आम्ही घरून निघालो 4-4:30 मिनिमम 5 वाजले असतील आणि त्यानंतर मग इथं लॉन्समध्ये आलो. तर मी तुम्हाला पहिलेच बोलली होती की हळद ही हॉलमध्ये, जसं मंगल कार्यालय असतं, लॉन्स असतं, तिथं हळद आहे. तर आम्ही सगळेजणी इथं हळदीला पोचलो. नवरदेवची गाडी आली आणि त्यानंतर मग आम्ही आमची गाडी आणली. तर इथं लॉन्समध्ये आम्ही एंट्री केली आणि बघा, नुसती गणपतीची साधी मूर्ती जरी समोर असली तरीसुद्धा प्रसन्न स्वतःला वाटत असतं आणि चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल येत असते मूर्तीकडे बघून. तशीच मूर्ती एंट्री करताना हॉलमध्ये होती. आणि त्यानंतर मग आता हळदीची तयारी सुरू झाली किंवा सुरू होणार होती. नेहमीप्रमाणे आता अशी पद्धत निघाली आहे की हळद ही बाहेर लॉन्समध्ये लावली जाते आणि छान संध्याकाळच्या रम्य वातावरणामध्ये ही जेव्हा हळद लावली जाते तेव्हा खूप छान वाटत असतं. पहिले पद्धत होती की मध्येच मंगल कार्यालयामध्ये किंवा हॉलमध्ये हळद लावली जायची, तेव्हा एवढं मन रमायचं नाही. परंतु संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळतीला जातो आहे आणि अशा पद्धतीने आता प्रत्येक ठिकाणी अशीच पद्धत निघाली की अशा प्रकारे हळद लावली जाते बाहेर लॉन्समध्ये. म्हणजे छान वरती आकाश दिसतंय, छान पांढरं शुभ्र, थोडंसं ग्रे कलरचं, सूर्य मावळतीला जातो आहे. आणि इथंच मला आमचे रिलेटिव्स म्हणजे माझ्या नंदेची नणंद आणि त्यांची सून आणि सून भेटली. आणि त्या म्हटल्या की मी तुमचे सबस्क्रायबर पण आहे आणि तुम्ही माझ्या रिलेटिव्स पण आहेत, म्हणजे आपण रिलेटिव्स पण आहेत, अशी आमची ओळख होत होती. एंट्री केल्यानंतर एक रिलेटिव्स यायला सुरुवात झाली. आणि लग्न म्हणजे हेच एक असतो लग्न सोहळा, की सगळी नातेवाईक आणि सगळेजणी एकत्र भेटत असतो त्यावेळेस. आणि हाच एक सोहळा असतो की अशा वेळेसच आपण सगळ्यांना एकमेकांना भेटत असतो. खूप दिवसांनी झालेल्या भेटी ह्या अशाच टायमाला आपण एकमेकांना मिळत असतो किंवा भेटत असतो. तर आता नवरदेवची एंट्री झाली आणि नवरदेवाला सुरुवातीला पहिल्यांदा प्रत्येकाकडे हीच पद्धत असते की पहिल्यांदा नवरदेवचा मान असतो, नवरदेवला हळद लागत असते. तर नवरदेवची एंट्री केली. खाल्लं ना हो हो. ओम नेत्राभ्यामुदगोपस्पर्शः शरीरं मार्जयित अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान्मदुज्वा इन्द्र पुण्डरीकाक्षं तवायाभ्यन्तरविः ओम विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषोत्तमज्ञानवर्धमानोऽस्तु श्री ब्रह्मोन्नतिवरार्देः यजमानस्य कुलगोत्र उच्चारः. आणि माहिती आहे का, हीच आपल्या एक भारतीय संस्कृतीची शान आहे किंवा आपली एक भारतीय संस्कृती आहे की अशा ठिकाणी सुद्धा हळदी कुंकू केलं जातं. काही सुवासिनी घरातल्या ज्या सुना असतात, दिराणी किंवा जावा असतात, त्या कोणी हळदी कुंकू करत असतं, कोणी सगळ्यांचा नमस्कार करत असतं, तर कोणी गूळ वाटत असतं. हळदीच्या दिवशी आमच्या खानदेश भागाकडे अशा 3-4 सुवासिनींना त्यांना हे कामं लावलेले असतात की 1-2 सुवासिनी हळदी कुंकू करते, 1-2 सुवासिनी नमस्कार करते आणि 1-2 सुवासिनी किंवा 1 किंवा 2 सुवासिनी गूळ वाटप करते. तो गूळसुद्धा दिलं जातं. आता गूळ देण्यामागचं पण एक काहीतरी
खूप जुनी परंपरा आहे. ही परंपरा मलाही माहिती नाही, परंतु त्याच्यातून मला एक एवढं सांगता येईल की गूळ देणं म्हणजे सगळ्यांचं गोडतोंड करणं याचा एक अर्थ असेल. परंतु नेक्स्ट कोणाचं लग्न राहिलं ना, तर मी नक्कीच एखाद्या जुन्या आजीला विचारेल की हळदीच्या वेळेस आमच्याकडे कोणी छोटी गुळाच्या भेली येतात, म्हणजे छोट्या गुळाच्या भेली असतात एकदम छोट्याशा, त्या दिल्या जातात. तर कोणी गुळाचे छोटे तुकडे करून ते गुळाचे तुकडे वाटप करतात. तर हे पण आमच्या खानदेशाची एक परंपरा आहे की छान वातावरण असतं की हळदी कुंकवाला सुद्धा खूप मान दिला जातो, नमस्कार केलेल्याला सुद्धा मान दिला जातो. आणि हीच आपली संस्कृती आहे आणि हेच आपलं एक वळण आणि संस्कार आहेत की जे ह्या इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा विसरलं जात नाही. आणि इथंच त्या घराण्यातले संस्कार आणि त्या घराण्यातलं वळण दिसतं की ज्या घरामध्ये नवरीची आई ही सगळे जेवढ्या लेडीज आहेत, जेवढ्या तिच्या नात्यामध्ये बसतात, म्हणजे तिचं जे नातं त्याच्याशी जुळतं, ज्याला की नमस्कार करावा लागतो, तर नवरीची आई सगळ्यांचा नमस्कार करते आणि घरातल्या सुनासुद्धा नमस्कार करतात. असे हे बऱ्याचशा घरांमध्ये दिसत नाही, परंतु जिथले संस्कार हे तिथं व्यवस्थित ओळखले जातात, हळदी कुंकू केलं जातं. ही आपल्या घराण्याची एक शान आहे. आणि त्यानंतर नवरदेवकडच्यांच्या 5 सुवासिनींना उठवलं जातं आणि नवरदेवकडच्या 5 सुवासिनी हळद लावतात नवरदेवाला. दादा थोडा मोकळा असा हात मोकळा. दादा बोल गया नीचे भी नविका आणि आता हे 5 सुवासिनींनी एक मिळून जेव्हा हळद लावली, त्यानंतर मग आम्ही 5 सुवासिनी ज्यांनी हळद लावलेली असते ते हे जानवं असतं, जानवं म्हणता येणार नाही, दोरा असतो, तो दोरा गुंडाळून 5 जणी त्याला पकडतात. आणि त्यानंतर आता आमच्याकडचं दामेंडा म्हणतात, तर ते दामेंडा म्हटल्या जातील.
तटका देव पोयाना रोपे तटका देव पोयाना रोपे विष्णू कृष्ण काळ्या बरे विष्णू कृष्ण काळ्या बरे निखिलना चुलता गोडे उन्हा निखिलना चुलता गोडे उन्हा निखिलना भाऊ गोडे उन्हा निखिलना भाऊ गोडे उन्हा निखिलना फुवा गोडे उन्हा निखिलना फुवा गोडे उन्हा निखिलना मामा गोडे उन्हा निखिलना मामा गोडे उन्हा बाशिंग मोती जडे उन्हा बाशिंग मोती जडे उन्हा वाजा गये रथ उन्हा वाजा गये रथ उन्हा गोठ बलावत उन्हा गोठ बलावत उन्हा वेळी तुळशीला लावतो दिवा सांज वेळी तुळशीला लावतो दिवा योगेश रावण सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा संसार करताना करायचा आहे मला परमार्थ योगेश रावण यांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. हा देवाच्या पिंडावर बेल वाते वाकून अतुरावांचे नाव घेते सर्वांचे मान राखून. आणि हे होते सगळं झाल्यानंतर 5 सुवासिनींनी घेतलेले उखाणे. तर आवाज खूप छोटा येत होता, त्याच्यामुळे मग माईक दिला गेला आणि माईकमध्येच उखाणा घेतला गेला. आता शाळेमध्ये प्रत्येक वेळेस भाषण देण्याची सवय असल्यामुळे माईक हातात आला की आवाज मोठ्याने वाढतो. तशीच माझी काहीशी गंमत झाली की माईक आला आणि आवाज मोठा वाढला. तर इट्स ओके, तो एक स्टेज डेअरिंगचा भाग असतो. आणि ज्यावेळेस माईक हातात आला त्यावेळेस शाळेचीच आठवण आली की हाच माईक घेऊन आपण शाळेमध्ये भाषण द्यायचो किंवा स्पीच करायचो. तर अशा पद्धतीने हळदीचा कार्यक्रम संपला आणि आता इथं फोटो सेशन सुरू होतं. गप्पा मारत बोलत राहा. ओवाळणी टाकल्यानंतर सगळ्यात पहिला मान असतो तो नवरदेव असो की नवरी असो, पहिला सगळ्यात मान असतो ओवाळणी टाकण्याचा, तो म्हणजे आईवडिलांचा. तर नवरदेवच्या आईवडिलांनी म्हणजे माईंनी आणि दादांनी ओवाळणी टाकली, पहिली ओवाळणी. आणि त्यानंतर आता हळद लागणार होती ती नवरीला. तर थोड्याच वेळाने नवरीची पण एंट्री होणार आहे. तर आता नवरी आली आणि नवरीची एंट्री झाली तर नवरीला पण आता हळदीला सुरुवात होणार आहे. कारण ह्या दिवसाचं लवकर अंधार पडतं आणि अंधार बऱ्याचपैकी अंधार झालं होतं. तर नवरदेवला हळद लागत उशीर होतो आणि त्यानंतर नवरीला पण तशाच पद्धतीने हळद लावली जाते. तर नवरीकडच्या 5 सुवासिनी येतील आणि त्या पण नवरीला हळद लावतील. तर एका बाजूला नवरदेवला हळद लागली आणि आता दुसऱ्या बाजूला नवरीला हळद लागते त्या स्टेजवर. पहिले कशी पद्धत होती, पहिले हळद लागताना नवरदेवला आणि नवरीला एकमेकांचं तोंड बघू द्यायचे नाही, पहिली अशी पद्धत होती. परंतु आता रीतीभाती सगळ्या बदलत आहेत, सगळ्या परंपरा चेंज होत आहेत. पहिले लग्न लागताना म्हणजे लग्नाच्या दिवशी टाळीच्याच दिवशी नवरदेव नवरीला एकमेकांचं तोंड बघितलं जायचं किंवा तोंड दाखवलं जायचं. परंतु आता समोरासमोर हळद लावली जाते. जशी प्रथा चेंज होते तसं आपल्याला पण माणसांना किंवा ह्युमन बिईंगला चेंज व्हावं लागतं आहे. तर नवरदेव छानपैकी मस्त नवरीला कशी हळद लागते, नवरी कशी दिसते, असे आजकालचे नवरदेवांना पण बघायला भेटून जातं. नवरीचा लाईव्ह हळदीचा लूक नवरदेवांना बघायला भेटतो. नाहीतर डायरेक्ट रात्री नाचताना बघायला भेटायचा किंवा मग जेव्हा व्हिडिओ कॅसेट यायची व्हिडिओग्राफर जेव्हा कॅसेट द्यायचा त्याच वेळेस पूर्ण ओव्हर लूक जो होता तो नवरदेवला बघायला भेटायचा. परंतु असो,
आणि आज मी पार्ट 1मध्ये एक महत्त्वाच्या विषयावर बोलली होती, त्याच्याच ऑपोजिट मला दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे. तर बघा, मी मागच्या वेळेस म्हटली होती की ज्याच्या घरी लग्न कार्य असतं किंवा काहीतरी शुभ कार्य असतं, त्याच्या घरच्या आनंदामध्ये विरजण टाकू नये किंवा वाईट काहीतरी मनात आणू नये. त्याच ऑपोजिट मी आता बोलते, ज्याच्या घरी कार्य असतं, ज्याच्या घरी लग्न असतं, तर हे मी कोणाविषयी बोलत नाही. तर हे मी जे काही चालतंय, जी जनजागृतीविषयी मी म्हणते. तर ज्याच्या घरी लग्न असतं ना, त्याच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं व्यवस्थित स्वागत करण्याचा हा आपला आर्यधर्म आहे. कारण की येणारा माणूस हा कुठल्या परिस्थितीमध्ये आला आहे आणि कुठल्या पद्धतीने तो वेळात वेळ काढून आला आहे. बघा, आज कोणालाच कोणाच्या घरी यायला जायला वेळ नाही आहे. प्रत्येक जणाचं शेड्यूल एवढं बिझी झालेलं आहे ना, की वेळात वेळ काढून लोकं आज ह्या कार्यांना हजेरी लावत असतात. पहिली लोकं तरी रिकामी राहायची, परंतु आज प्रत्येकाचं शेड्यूल हे बिझी झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात लोकं वेळात वेळ काढून जेव्हा हजेरी लावतात आणि ज्यावेळेस त्याचं व्यवस्थित स्वागत केलं जात नाही किंवा व्यवस्थित त्याच्याशी बोललं जात नाही. कोणाच्याही लग्नाचा मी विषय करते, हा की एक पर्सनल किंवा वैयक्तिक विषय नाही आहे. आणि जेव्हा एखाद्या त्या घरातलं व्यक्ती किंवा त्या घरामध्ये जेव्हा अपमान केला जातो किंवा व्यवस्थित बोललं जात नाही, तेव्हा त्या येणाऱ्या माणसाचं खूप जास्त मन दुखवलं जातं. म्हणून माझ्या ह्या लग्नातून एक व्हिडिओतून एवढंच माझं सांगणं आहे की आपल्या घरी येणाऱ्या माणसांना व्यवस्थित त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. कारण की प्रत्येकाला त्याच्या घरी खाय प्यायला भेटतं आहे. 2 वेळेस खाऊन तो आज सुखी आहे. तर असं म्हणू नका की हा आलेला आहे म्हणजे ही व्यक्ती रिकामी आहे असं म्हणून. अजून बरंच काही बोलायचं आहे. तर चला, व्हिडिओ संपण्यात आला आहे आणि इथं नवरीचं तेलन पाडलं गेलं. रात्रीच्या वेळेस हळद लावल्यानंतर नवरीवर तेलन पाडलं जातं. नवरदेवचं पाडलं गेलं होतं तेव्हा मी नव्हती. आम्ही तेव्हा जेवणाला गेलो होतो आणि आता वेळ आली आहे, ज्या वेळेची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, ती वेळ आलेली आहे. ती म्हणजे नाचण्याची. जेवणं वगैरे झाले. जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर मग इथं देव नाचवले जातात. आता ही देव म्हणजे भाऊबंदकीतले सगळे एकत्र देव जमवले जातात आणि त्या देवांचा व्यवस्थित असा आदर सत्कार करून, त्यांना व्यवस्थित मानपान करून त्यांना इथं नाचवलं जातं. पूर्ण भाऊबंदकी त्या देवांना नाचवत असते आणि सुरुवातीला ज्या घरामध्ये लग्न असतं, त्या घरातले नवरदेव आणि त्याचे आईवडील, भाऊ, बहीण हे सगळे ते देव नाचवण्याचा त्यांचा मान असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये मला बरंचसं काही बोलायचं होतं की येणाऱ्या जाणाऱ्यांचा व्यवस्थित मानपान करा, येणाऱ्या जाणाऱ्यांना आदर सत्कार करा, त्यांना कुठल्याही प्रकारचे रूढ बोलू नका, कारण कायम हा मनामध्ये राग राहून जातो.